हॅलो हॅलो पप्प्या, ताडे कुठं आहेस तू? कुठं म्हणजे? वाड्यावर आहे, इथं घरात आहे. देव पावला, मला वाटलं गेलीस का काय ढगात. म्हणजे रानात तुझ्यापर्यंत अजून पोहोचला नाही तर. अरे तू त्याला एवढं लांब पोहोचवला म्हणलास, आता इथपर्यंत कसा पोहोचल त्यो? तायडे तो पोचला नाही, वाचला. आता तू स्वतःला वाचीव, तो तुला पोचवायला कवा बी तुझ्यापर्यंत पोचल. पप्प्या, अरे अरे जरा खातर कळल असं बोल. आणि कुणाचा नंबर आहे? तायडे हे बघ, मी आता जेलात आहे. ओळख काढून कसा बसा फोन मिळवलाय मी, म्हणलं तुला आधी सावध करावं. असं कसं? तू जेलात काय करतोयस पण? त्या रानानं पोचवलंय मला. पप्प्या जरा नीट सांग. तर टोकाची राग झाली असं म्हणलास ना तू? नाही 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 झाली तायडे, तसं काय झालेलं नाही आहे. माझा माणूस आहे का नाही तो बंड्या, त्यानं माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्या रानाला वाचवलाय त्यानं, आणि रानानं मला जेलात टाकलाय. आता तो तुला पकडायला कवा बी येत असत. तायडे तायडे तू पळ काढ. त्याच्या नजरेतली आग तुला माहिती आहे, जळून राग कुशी. तायडे हॅलो हॅलो तायडे, काय कचकलीस काय? तायडे हा, आणि बघ त्या रानानं कधी त्या म्हाताऱ्याचा बी शोध घेतला असेल की दोघं मिळून तुझ्याकडे येणार. हे बघ, तुझ्या भावाचं हे शेवटचं कर्तव्य समज. हा, तू पळून जा तायडे, तू पळून जा. नंदिता, ए नंदिता, ए चल बाहेर ये. सूरज, हे बघ, जे काय करायचं ते शांतीनं करायचं. हे बघ, मी शांत बसणार नाही आता, सांगून ठेवते. हात उचलायचा नाही, जे काय करायचं ते कायद्याने करा. नंदिता, खाली ये लवकर. ए चल खाली ये लवकर. इकडे कुठे आहे? मला नाही माहिती. हो, नंदिता कुठे आहे? मला नाही माहिती, रातच्यापासून गायबच आहे. गायब? सरळ सरळ सांगायचं कुठे आहे ते. मला नाही माहिती. हे बघा चंदाताई, तुम्हाला जे काय खरं खरं माहिती ते सगळं सांगून टाका. जाऊबाईंची साथ देणं बंद करा. अहो थोरल्याताई साहेब, मला खरंच नाही माहिती. माहित कसं नाही? हा, पाठ टाकी नाहीस नव्ह तू. हे बघा, तुम्हाला सांगतोय, सगळ्यामध्ये सामील असणार आहे. हे बघ, तुला शेवटचं विचारतो, सांग नाही तर मला खरंच नाही माहिती, खरंच नाही माहिती मला. तरी मी म्हणत होते, नाव बदलायची गोष्टी करू नका म्हणून. राणा सूरज, काही करून नंदिताला हुडकायला पाहिजे. आधी तिचं डोसकं थाऱ्यावर नाही. अजून काय गोंधळ घालायच्या आत तिला ताब्यात घेतलं पाहिजे. पण आता कुठं गेले असतील त्या? आता तडक माहेर गाठणार. मी उत्तमरावांशी बोलतो. अंजली,
उत्तमरावला फोन लाव. ए राणा सूरज, जा तिला घेऊन या. ए चल चल. मला बघून घेतो नंतर आल्यावर. हॅलो. हा उत्तमराव. सोडा सोडा. चल का. बघितलं बघितलं तुम्ही कसं आमचा जीव घ्यायला निघाले. ए. बघितलं. जीव तर तू घ्यायला निघालतीस राणात आणि आबांचा. चल का. सोडा. चल. आव, थांबा. आव. मामांची चूक झाली आमच्याकडनं, माफ करा. माफ माणसाला करते, तुम्ही माणूस नाही राहिला. लय नीच पातळीला गेलात तुम्ही. चुकलं आमचं, चुकलं. माफ करा. काय माफ करा ग? हा काय माफ करा? इस्टेटीसाठी घराची वाट लावलीस तू. नाही तर माफ करा म्हणायला मी लाज वाटते. बघितलं बघितलं मामांजी, बघून घ्या एकदा संधी. अहो लग्नाची बायको आहे आम्ही यांच्या, तरी बी आमच्यावर हात उचलायलेत. जीव घ्यायला बघायलेत आमचा आयु. हे जा चल. तुला बायको म्हणायला बी लाज वाटते मला. हे बघ, लगीन माझ्या संकट नाही, या इस्टेटी संकट केलेस तू. खरंय का कुठं आहे? खरंय, पण म्हणून काय आपलं नातं तुटत नाही. किती बी झालं तरी या घरची सून आहे आम्ही. सून म्हणून कुठलं कर्तव्य केलं हो आजपर्यंत? कायम या घरात फूट कशी पडल हेच बघत राहिलं. मान्य आहे मामांची. इस्टेट बघून आम्ही या घरात लगीन केलं, पण आम्ही या घरचा भाग झालो होतो. कधी बनला सा वहिनी साहेब? तुमच्या परिस्थिती शिरपती आणि राधा या घरची बनली. तुम्ही काय केला सा? कायम या घराच्या वाटण्या करायला बघितला सा. या घराला कवा आपलं म्हणलाच नाही सा तुम्ही. रानाचं लगीन होऊ नये म्हणून तुम्ही काय काय केला सा समद ठावा आहे मला. आणि लग्नानंतरही तुमचे आम्हाला वेगळं करण्याचे प्रयत्न सुरूच होते. आबांना जेल व्हावी म्हणून जोंधळे मामा संकट कुणी डाव रचला? वाड्यावर जप्ती कुणी आणली? केले आम्ही काही चुका, मान्य आहेत आम्हाला, पण आम्ही जे काही केलं ते सूरज आणि आमच्या भल्यासाठी केलं. हे आपल्या नाही हं? तुझ्या भल्यासाठी केलंयस तू. स्वतःच्या फायद्यासाठी राणादाचा पाहिजे तसा वापर करून घेतलाय. ज्या दिरानं तुमची पूजा केली त्याच्याच मुळावर उठला सा तुम्ही. कबूल आहे, पण आता असं करणार नाही आम्ही.
राणा भाऊजी, राणा भाऊजी, एक डाव माफ करा आता, एक डाव. कितीदा माफ करायचं? दर टायमाला माफ करत गेलो, माझ्याच माणसांची वाट लावली. माझ्या आणि अंजलीबाई मध्ये भांडण लावायला काय काय केलं ध्यानात आहे का नाही? बाबा, डॉक्टरकडे जाऊया काय? हा चल. अजिबात नाही. अरे आता माझ्या माणसात आलोय मी, मला आपोआप बरं वाटणार. राणा, अरे तुझ्या ते वहिनीचे विचार काढून टाक डोक्यातनं. आता घराकडे लक्ष दे. या घरात लहानुली पावलं खेळली पाहिजेत. अरे माझी ती शेवटची इच्छा बाबा. बाबा, मी एक बोलू काय? अरे दहा बोल, पण मला नातू पाहिजे. अंजली, तू समजून सांग याला. मी एक निर्णय घेतलाय. कसला? म्हणजे आजवर जे काय झालं, वहिनीने जे काय केलं ते समजा इस्टेटी पाहिजे, पैशा पाहिजे. हे समजा कायच नसतं तर हे काय बी झालं नसतं. आपलं घर टिकावं म्हणून शेवटपर्यंत मी जीवापाड झटलो. पण शेवटी त्या पैशा पायी आपलं घर तुटलं. अहो, हे पैसा म्हणलं की अंगावर काटे यायला लागले हो. राणा, अरे असं कोड्यात बोलू नकस. काय ते खुल्लं बोल की. इथनं पुढे या घरावर, या इस्टेटीवर, पैशांवर माझा आणि अंजलीबाईंचा काय बी हक्क राहणार नाही. हे समजा आम्ही सोडतोय. हे का टोचकं फिरलंय का तुझं? अरे पैशासाठी हावरी होती ती गेली की, आता आपणच आहे की इथं. सूरज, आपण काय मत असणार? अरे आम्ही इथंच राहू, आम्ही खाऊ हे आमच्या कष्टानं. आम्ही आमचं स्वतःचं समजा नव्यानं उभं करू. समजा इस्टेट, समजा पैसा सूरजच्या नावावर करतोय. हे ती नंदिता गेली आणि तुझं सुरू झालंय बे आता. डायरेक्ट वाटण्या करायलास की मरता तू. हे बघ, श्रुती द्यास का नाहीस? सूरज, तू पूर्ण सुटीत बोलतोय. खरंच सांगतोय रे. पैसा म्हणलं की मला लय भ्या वाटायला लागले. हे बघ, इथनं पुढे यावर ना आपल्या घरात वाद नको, आपलं घर तुटाय नको म्हणून म्हणतोय रे. हे अरे काय खोळ लागलाय बे तुला? मी करीन होय कधी असं? नाही, मग आणि मी म्हणतोय म्हणून घरात समजांनी ऐकलंच पाहिजे. राणा, अरे आता कुठं समज नीट झालंय आणि तुझं हे मधीच काय? गोदक्का, आम्ही इथंच राहू, पण काय? पण आम्ही कष्ट करून कमवून खाऊ, एक नवीन आयुष्य सुरू करू. अंजली, तू बी? नाही नाही, ह्याची काही गरज नाही. मला बी अजिबात मान्य नाही बघा. पण आम्ही निर्णय घेतलाय.
माझ्यासाठी तुम्हाला मान्य करावंच लागेल. राणा ए अरे एकदा ऐकून घे की मर्दा. राणादा बाबा अहो हे काय नवच आहे बाबा. अहो बहिणी तुम्हाला तरी पटतंय काय होय? हो तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते यांच्याशी. आले. राणावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही बी ठेवा. राणा आणि अंजली जो निर्णय घेतील तो योग्यच असणार. त्याच्यावरती हात ठेवून शपथ घ्या, जे बोलाल खरं बोलाल. जे बोलन खरं बोलन. मला सांगा त्या दिवशी काय झालं? मी वहिनीसनी आई समान मान द्यायचो. त्या काय माझ्या ना अंजलीबाईंच्या मध्ये यायच्या. त्यासनी घरचं थोरले पण पाहिजे होत. जेव्हा हे समजा मला कळलं, हे त्यासनी कळलं, तेव्हा त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. साक्षीदार खोटं बोलतोय. खोटं काय त्यात? समजा गावाला माहिती मी गायब होतो ते. गायब होता. मग ज्यावेळी तुम्ही परत आला त्यावेळी नंदिता गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली. जी व्यक्ती तुमचा आणि तुमच्या वडिलांचा खून करण्याचा प्रयत्न करते तिच्या विरोधात तुम्ही तक्रार का नाही केली? कारण मला त्यांना त्यांच्याच पद्धतीने धडा शिकवायचा होता. आबा त्यांच्या ताब्यात होतं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तक्रार कधी केली हे महत्वाचं नाहीये, गुन्हा काय तो महत्वाचा आहे. गुन्हा इतकाच जर गंभीर असेल तर मग त्याच वेळी तक्रार का नाही केली? तुमचा कायद्यावर विश्वास नव्हता रणविजय गायकवाड? का तुम्ही कायद्याचा सोयीस्कररित्या आधार घेत होतात? बघितलं जज साहेब, अशिलाकडे बोलण्यासारखं काहीच शिल्लक नाही आहे. पॉइंट टू बी नोटेड. मिलॉर्ड, एक नाही तर खूप साक्षीदार आहेत जे नंदिता गायकवाडांच्या विरोधात साक्ष देतील. तुम्ही येऊ शकता. मिलॉर्ड, मी प्रतापराव गायकवाड यांना बोलवण्याची विनंती मागतो. परवानगी आहे?
माय लॉर्ड, मला आता आरोपीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी आहे. अनुमती आहे. तुमचं नाव? नंदिता गायकवाड. तुम्हाला असं म्हणायचं की हा सगळा तुमच्या विरोधात बनाव आहे म्हणून? वय. आणि हा सगळा कट रणविजय गायकवाड यांनी रचलाय असं तुमचं मत आहे का? वय साहेब. मग तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार का नाही केलीत? कायद्यावर तुमचा विश्वास नाहीये का? भाऊ, आपल्याच माणसाच्या विरोधात कशी तक्रार करणार? हो, मग तुम्ही त्याच आपल्या माणसावर गंडे दोरे, लिंबू, मांत्रिक, तांत्रिक या सगळ्या उपायांचा वापर करून त्याला मारायचा प्रयत्न का केला? म्हणजे काय असतं? म्हणजे रणविजय गायकवाड यांना बाटलीत बंद करण्यासाठी तुम्ही मांत्रिकाचा आधार घेतला, त्याचा उपाय केला. नाही, तुम्हाला याची खात्री होती की रणविजय गायकवाड हा मेलेला आहे. मम्मी येते हा, डाराडूर झोपली असेल. चॉकलेट खा तू. हा, मम्मी येते. अगो काय झालं ग नंदुडे? वाचवा मजने मम्मी, वाचवा मजने. काय झालं ग नंदुडे? अगं काय झालं काय म्हणायलास? आम्ही जर इथं अजून राहिलो की नाही मम्मी, तर आम्ही मरून जाऊ खरंच. अगं लोकांना मारतीस तू, तू कशाला मरून जाशील? हळू बोल जरा. आमचं लई हाल व्हायला तिथं. आधीच वाट लागल्या, तू अजून वाट लावू नकस. तू लोकांची वाट लावतीस, तुझी कोण वाट लावणार आहे? मम्मी, आमचं इथं लई हाल व्हायल्यात. तुझ्या देवट्याने माझे केवढे हाल केले माहिती आहे काय तुला? आता त्याला वाड्यावर घेऊन चालली मी. तुझं पोरगा आहे म्हणून तुझ्या कानावर घालायचं म्हटलं. अगं तुझ्यापेक्षा जास्त माया तर त्याला अंजलीवर आहे. अंजली घरी ये म्हटलं तुझा आई दिवटा केवढा खुश झाला आणि ती बी खुश झाली. आता गायकवाड घराण्याला वंशाचा दिवा मिळणार म्हटल्यावर सारं गायकवाड कुटुंब खुश झालं असणार. मम्मी, युवराजला गायकवाडांच्या ताब्यात अजिबात द्यायचं नाही. तो दिवटा वाड्यावर गेला तर इस्टेटीचा वाटा मिळेल तुला. आणि मग काय आम्ही इथं जेलात चढत बसू? अजिबात नाही. योच दिवटा आमचं हितनं बाहेर निघण्याचं तिकीट आहे आणि ते तिकीटच तू त्यास द्यायला निघालीस. आता या पोराचा वापर करून आम्ही हितनं बाहेर पडणार म्हणजे पडणार. म्हणजे कसं ग? मम्मी, तू एक काम कर, त्यासनी कळव. त्यांना म्हणाव, जर तुम्ही आमच्यावरची केस मागं घ्यायला तयार असाल तरच युवराजला आम्ही तुमच्याकडे पाठवू. वंशाचा दिवा जर पाहिजे असेल तर आम्हासनी सोडा म्हणाव. पोराच्या मायानं ठोकळा लगेच पिघळल. मम्मी, नंदुडी ग बाई माझी, लई डोकं चालवलीस ग. मम्मी, युवराजला रडत रडतच गायकवाडांकडून ये. दोघांना बी स्वतःचं पोर नाही. लहान पोरग म्हणलं की लगेच पिघळत्यात आणि आमच्यावरची केस मागवी घेत्यात. तसंच होईल. युवराज, तुला जन्माला घालून आम्ही काही चूक केली नाही याची जाणीव परत करून दिलीस बाबा आम्हाला. लाडू, युवराज कसा आहे रे दिसायला? वय आहे आम्ही काटकोळ आणि तू गुप्या पाहिजे. युवराजला बघतो असं झालं. हो बोलतात का ते युवराजसाठी काहीतरी चांगलं खायला बनवास. होय होय. हा तुझ्यासाठी पण. हे राजा, तुला बंदूक चालू येते काय? हे बघ, आपण युवराजला शिकवायचं काय? हा? काय काय आणलेस की रे? मग धनुष्य बी आणले. हे बघ, ही बंदूक आहे आणि हे बघ धनुष्य. लाडू लाडू लाडू, मी पण खेळणार आहे तुमच्या संगत. हो साहेब, तुम्ही आधी तुमच्या तब्येतीकडे ध्यान द्या. अहो बोलतात का घरी आल्यानंतर तब्येतीचा लोड घ्यायचा नसतोय.
काय बरोबर का नाही अंजली? बरं तुमचं चालू द्या, मी आलो. इकडे ठीक आहे. मी काय म्हणतो, असं आयुष्यभर दुसऱ्याची पोर सांभाळायची काय? आपल्याला बी होऊ की 2-4. शुद्धीवर आहात ना? ते म्हणजे एखादं तरी. अहो काय तुमचं परत सुरू झालंय? आता घरात 2-2 मुलं असताना अजून कशाला पाहिजे? कसलं म्हणजे? हे 2 भावांना राखी बांधायला, त्यांच्याकडनं ते भाऊ चुकवायला एक लहानशी बहीण नको काय? ते काय माहित नाही. ते मला मुलगी पाहिजे, मला मुलगी पाहिजे. नाही पाहिजे मला मुलगी. बराबर बोलतोय राणा. अरे भावांना बहीण पाहिजेच. लाड्या, बहीण येणार आहे. ते बघ फोन वाजला बघ. सत्य आहे. हॅलो. नंदिताची मम्मी बोलतोय आम्ही. हा निघालात का युवराजला घेऊन? पहिला आमच्या नंदितावरची केस मागं घ्या, मगच युवराज तिकडे येईल. काय? अहो युवराज या घरचा वारस आहे. अच्छा, वारस दिला म्हणजे सुनेला इसरला भय. नंदितावरची केस मागं घ्या, नाही तर युवराजचं नख बी बघायला मिळणार नाही. अहो पण काय झालं बा? हे बघ काहीतरी वेगळंच बोलायला लागले. हॅलो. एक डाव परत तेच सांगतो आम्ही, नीट कान देऊन ऐका. हा, नंदितावरची केस मागं घ्या, तवाच युवराज तुमच्या घरला येईल, नाही तर युवराजचं नख बी पाहायला मिळायचं नाही. आरोप सिद्ध करण्यासाठी यांच्याकडे एकही सबळ पुरावा नाही. जे आहेत ते खोटे साक्षीदार आहेत. म्हणजे हा सगळा गाव खोटं बोलतोय आणि तुमचे आशील तेवढं खरं बोलतायत. जज साहेब, हे लॉजिक काय पटत नाहीये. गायकवाड कुटुंबाची एवढी दहशत असती तर रणविजय गायकवाड आणि प्रतापराव गायकवाड हे 2 वर्ष गायब झाले नसते. आणि प्रतापराव गायकवाडांच्या अंगावर असणाऱ्या जखमा त्या काय त्यांनी स्वतःच केलेल्या नाहीयेत. जखमा त्यांचं त्यांनी बी करून घेतल्या असत्या, काय सांगाव? होय माय लॉर्ड, एखाद्याच्या विरोधात जर गुन्हा सिद्धच करायचा असेल तर काहीही करता येतं. जसे हे डॉक्युमेंट. मी आपल्याला विनंती करतो की आपण हे डॉक्युमेंट पाहावे. माझ्या अशिलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी स्वतः रणविजय गायकवाड यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या अशिलाच्या नावावर केली. का? कशासाठी? माहिती आहे, नंदिता गायकवाड यांनी जबरदस्ती करून, ब्लॅकमेल करून ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली आहे. असंच म्हणायचं ना तुम्हाला? होय होय साहेब, एकदम बरोबर आहे. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. माय लॉर्ड, या नंदिता गायकवाड 1 नंबरच्या स्वार्थी, पाताळ यंत्री आणि हुकुमशाही वृत्तीच्या आहे. नाही म्हणजे बनाव कसा रचायचा हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. आणि पैसे कसे लुबाडायचे हे सुद्धा त्यांना चांगलं माहिती आहे. पैशासाठी वाटेल ते करायला ते तयार असतात. ऑब्जेक्शन मी लॉर्ड. माझ्या अशिलावरती खोटे आरोप केले जात आहेत. खोटं नाही, खऱ्या आरोपाबद्दलच बोलतोय. मिलॉर्ड, या नंदिता गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सगळ्या गावावर आपलीच दहशत असावी हे सिद्ध करणारे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि सरकारी विभागातर्फे चौकशी होऊन त्यांचं सरपंच पद सुद्धा निलंबित झालेलं आहे. त्याचे पुरावे. याचाच अर्थ असा होतो जज साहेब की नंदिता गायकवाड यांच्यावर कुठलाही दबाव नव्हता आणि गायकवाडांची दहशत पण नव्हती. उलट सगळ्या गावावर आपली दहशत असावी या हेतूने
रणविजय गायकवाड आणि प्रतापराव गायकवाड यांना मारण्याचा कट यांनी रचला होता. नाही, कशावरून म्हणालाय तुम्ही हे समज? पुरावा काय आहे? पुरावे सादर करण्याची परवानगी असावी माय लॉर्ड. अनुमती आहे. माननीय परेश पाटलांना बोलवण्यात यावं. परेश पाटील हाजीर हो. त्याच्यावर हात ठेवून शपथ घ्या. जे बोलेन खरं बोलेन. जे काय बोलेल ते खरं बोल. तुमचं नाव? मी माननीय परेश पाटील. तुम्ही यांना ओळखता का? हो, म्हणजे काय? तायडी नंदिता गायकवाड. अहो, यांना कोण ओळखत नाही? तुमचं काय मत आहे यांच्याबद्दल? ही बाई एक नंबरची बिलंदर, स्वार्थी, ढोंगी आणि कपटी आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट मी लॉर्ड. मला सांगा, राणा यांचा मर्डर करण्याचा प्रयत्न कुणी केला? ते आम्हीच केला, नंदिता गायकवाड यांच्या सांगण्यावरनं.